शोषित आश्रमशाळा शिक्षक कर्मचाऱ्यांना न्याय द्या. खासदार निलेश लंके यांची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी. अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातील खांडगाव तालुका पाथर्डी येथील सद्गुरू रोहिदासजी अनुसूचित जाती प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळेतील शोषित आणि वंचित शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी खासदार निलेश लंके यांनी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केलं. सदर आश्रमशाळेला 2013 पासून शासन मान्यता असतानाही 2007 ते 2019 या कालावधीमध्ये कार्यरत असलेल्या 20 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना संस्थेच्या संचालक मंडळाकडून वर्षानुवर्ष वेतन न देता सेवा करून घेण्यात आल्याचा गंभीर प्रकार खासदार लंके यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला. केंद्र सरकारकडून नियमित अनुदान मिळत असतानाही कर्मचाऱ्यांचं शोषण झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. केंद्रीय मंत्रालयाच्या 5 नोव्हेंबर 2020 रोजीच्या आदेशानुसार गंभीर आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवस्थापनामुळे संबंधित संस्थेच्या 4ही प्रकल्पाचे अनुदान रद्द करण्यात आले असून संस्थेच्या संचालक मंडळाविरोधात 18 नोव्हेंबर 2025 रोजी राज्य पातळीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या सर्व प्रकरणामध्ये संबंधित कर्मचारी दोषी नसून तेच या अन्यायाचे बळी असल्याचं खासदार लंके यांनी ठामपणे नमूद केलं. 26 जुलै 2010च्या शासन निर्णयानुसार तसंच मुंबई प्राथमिक शिक्षण कायदा 1947 सुधारित 1978 अंतर्गत आश्रमशाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मान्यता आदेश, सेवा पुस्तिका आणि सेवेशी संबंधित लाभ देणं बंधनकारक आहे. तरीही संबंधित कर्मचाऱ्यांना आजपर्यंत हे लाभ मिळालेले नाहीत. या पार्श्वभूमीवर खासदार निलेश लंके यांनी केंद्रीय मंत्र्याकडे 2013 पासून सर्व कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मान्यता देणं, तातडीनं सेवा पुस्तिका तयार करणं, केंद्र सरकारच्या 33 अनुदानित आश्रमशाळांमध्ये योग्य समायोजन करणं तसंच दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना देय सेवा लाभ देण्याची मागणी केली आहे. वर्षानुवर्ष निष्ठेनं सेवा बजावलेल्या या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना न्याय देणं ही सामाजिक न्याय व्यवस्थेची नैतिक आणि संविधानिक जबाबदारी असून या प्रकरणामध्ये सहानुभूतीपूर्ण आणि सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याचं खासदार लंके यांनी नमूद केलं आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.